गेल्या 70 दिवसांपासून बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात रंगलेला खेळ आता संपला असून काल या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडला। यात सगळ्याच स्पर्धकांना बुक्की टेंगूळ देऊन बारामतीचा सूरज चव्हाण हा विजेता ठरलाय। गायक असलेला अभिजित सावंत दुसऱ्या क्रमांकावर राहिला। ज्याला गेम कळत नाही अशी टीका होत असलेल्या सूरज चव्हाणने त्याची पावर दाखवली आणि बिग बॉस जिंकत बक्कळ कमाई सुद्धा केली। सूरज चव्हाणवर आता लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव झालाय। इतकंच नव्हे तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केली। अर्थात हा काही सूरजचा पहिलाच चित्रपट नसेल, तर बिग बॉसच्या घरात येण्या अगोदरच सूरजने चित्रपटांमध्ये काम करणे सुरू केले। खरं तर सूरज चव्हाण हा बिग बॉसमध्ये येण्यास फारसा काही उत्सुक नव्हता, पण बिग बॉसच्या टीमने शेवटी त्याला घरामध्ये आणले। त्यानंतरही सूरज चव्हाण अडखळताना दिसला। सूरज चव्हाणला गेम समजत नाही अशी टीकाही त्याच्यावर होत होती, पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या पाठिंब्यावर सूरज चव्हाणने अखेर बिग बॉसच्या 5व्या सीझनच्या ट्रॉफीवर त्याचं नाव कोरलंय। मूळचा बारामतीचा असलेला सूरज चव्हाण हा सुरुवातीला टिकटॉकमुळे आणि नंतर इंस्टाग्राम रील्स तसंच यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला। सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलंय। सूरज लहान असतानाच त्याच्या आईवडिलांनी जगाचा निरोप घेतला। घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ 8वी पर्यंत शिक्षण घेता आलं। सूरजला 5 बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला। अशा बिकट परिस्थितीत वाढलेला सूरज चव्हाण हा बुक्की टेंगूळ, गुलीगत धोका, झापूक झुपूक अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रील्समुळे तो चांगलाच फेमस झाला। त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफरही देण्यात आली। सुरुवातीला सूरज हा बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलंय, पण शेवटी बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलं आणि आता तर तो बिग बॉसची ट्रॉफी सुद्धा जिंकलाय। बिग बॉसचा अंतिम विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून 14 लाख रुपयांचा चेक देण्यात आलाय। त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पूना गाडगिळे यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले। तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आली। बिग बॉस मराठीचा रनरअप अभिजित सावंत याला पूना गाडगिळे यांच्याकडून 1 लाख रुपयांचा चेक देण्यात आलाय। तसेच इतर स्पर्धक असलेले धनंजय पवार, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी यांना प्रत्येकी 1 लाख रुपये देण्यात आले। या स्पर्धेत टास्क क्वीन अशी ओळख असलेल्या जान्हवी किल्लेकरने मात्र इतरांच्या तुलनेत चांगले पैसे कमवले। पहिल्या 6 स्पर्धकांमध्ये असलेल्या जान्हवीने अंतिम स्पर्धा सुरू व्हायच्या आधी पैसे घेऊन बाहेर जाण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये तिला तब्बल 9 लाख रुपये मिळाले। जान्हवी ही 6व्या क्रमांकावर राहिली होती, त्यामुळे तिने पैसे घेण्याचा निर्णय तिच्यासाठी योग्य ठरला। सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता ठरलाय। याबद्दल सूरजचे हार्दिक अभिनंदन। तर मंडळी, तुमचाही सूरजला सपोर्ट होता का? किंवा तुमच्या मते या सीझनचा विजेता कोण असायला हवा होता? याबद्दल तुमचे मत काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा।